आणि एक महत्त्वाची बातमी आहे, यापुढे राज ठाकरे यांच्यावर बोलाल तर कपडे काढून मारू असा इशाराच खोपकर यांनी दिलाय। मिटकरीची लायकी काय, तो घासलेट चोर अशी टीका देखील अमेय खोपकर यांनी केली आहे। तर फक्त शर्टाला हात लावला तरी तिरपी झालेली मान सरळ होईल। गल्लीतला बेवडा माझे कपडे काढण्याची भाषा करतोय। अमोल मिटकरी यांनी देखील खोपकर यांना हे प्रत्युत्तर दिलंय। माझ्याशी लढायला वाघाला बोलवा, कुत्र्यांची माझी लढाई नाही अशी टीका देखील मिटकरी यांनी केली आहे। मिटकरीची लायकी काय आहे? मुळात तो घासलेट चोर आहे आणि त्याची लायकी नाही राजसाहेब ठाकरेंवर बोलायची। आता तर फक्त गाडी तोडली आहे, त्या दिवशी तो लपला नसता दरवाजा बंद करून तर त्याला तोडलं असतं त्या लोकांनी। याच्या पुढे कुठल्याही पक्षाच्या नेतृत्व सोडून जर का कोणी खालच्या बाजूला राजसाहेबांवर टीका केली, कपडे काढून मारू, त्याला दम नाही, याला धमकी समजा तुम्ही। असा कुठला तरी एखाद्या टुकार गल्लीतला बेवळा तो माझ्या कपडे काढायची भाषा करतो, त्याला फक्त मी सांगतो की तू माझ्या शर्टाचं वरचं बटन उघडायला ये। त्याची जी तिरपी झालेली मान आहे ना, मानीचा मनका, तो सरळ दिशेत चालेल। कधी कधी तो मला घासलेट चोर म्हणतो, काय म्हणतो, त्याच्या बापाने पाहिलं का मला घासलेट चोरताना? तो कोणाकोणाची चोरून दारू पितो हे त्यांच्या राज ठाकरे साहेबांना नाही माहित आहे। तो कपडे फाडायची भाषा करत असेल तर माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही।